राजकारणाकडे जायचंच नाही, माझं राजकारण जायला विरोधी, पण मराठ्याच्या पोरं दम खायला तयार नाहीये. मी हे तळमळीनं सांगतोय तुम्हाला. मराठ्यांच्या पोरांचं म्हणणं यावेळी जे होईल ते होईल, पण आपल्या हक्काचे लोक तिथं 50 महिना पाठवायचेच. आपला आवाज उठवायला तिथं कोणी नाही. आपल्या मराठ्यांच्या बाजूला बोलायला विधानसभेत कोणी नाहीये. शेतकऱ्यांच्या बाजूला बोलणार विधानसभेत कोणी नाही पाठवायचे. एकटा छगन भुजबळ विधानसभेत मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतो, तर 150 पेक्षा जास्त असणारे आमदार सुद्धा मराठ्यांचे गप्प बसते. त्यामुळे आपल्या लेकराचे बाजू लावून धरणारा तिथं पाहिजे, म्हणून मराठ्यांच्या पोराने लावून धरले. जर तसं झालंच, माझी तर पुन्हा पुन्हा सांगतो इच्छा नाहीये, कारण जन चळवळीवर माझा विश्वास आहे आणि जन चळवळीच्या माध्यमातून हे मराठ्याला न मिळणार आरक्षण मिळालं होतं. प्रत्येकाला वाटत होतं आता मराठ्यांना कधीच आरक्षण मिळणार नाही, परंतु आपण ते मिळवत आणलंय. पण जर